शकता तुम्हाला एकदम एंट्रीचा जो मेन द्वार आहे त्या द्वारजवळ सध्या आपण उभे आहोत आणि बघू शकता पूर्ण गुरुद्वाराची जी थीम आहे हे अशा सर्व प्रकारच्या चुली इथं सध्या बांधकामच झालेलं आहे. दाजी लंगर सेवा, त्यानंतर होणार आहे भगवान झुलेलाल लंगर सेवा, त्याच्यानंतर तर या ठिकाणी लंगरची सोय सध्या चालू झालेली आहे आणि सर्वात आधी नांदेडचे इन्फ्लुएन्सरच जेवण करत आहेत, व्हिडिओ पण बनवत आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला की इथली तयारी कशी चालू आहे ती दाखवली आणि सध्या आपण उभे आहोत जिथं की लंगरची सर्व जी तयारी आहे ते व्हायली ते आपण आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि या ठिकाणी जसं तुम्ही बघू शकता की मोठ्या मोठ्या साईजमध्ये भगोने हे सर्व काही आलेलं आहे. अजून भरपूर काही तयारी त्याच्याला जवळपास 25 चुली या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत ते, आणि हे सर्व काही आपण अरेंजमेंट आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, टोटल 8 लंगर या ठिकाणी होणार आहेत. सुरुवातीला तुम्ही बघू शकता भाई मतीदासजी लंगर सेवा, त्यानंतर होणार आहे भगवान झुलेलाल लंगर सेवा, त्याच्यानंतर संत सेवालाल महाराज लंगर सेवा, अजून त्यानंतरच्याला अजून समोर बघू शकता श्री गुरु गोविंद सिंगजी लंगर सेवा. आणि मित्रांनो, या ठिकाणी जसं तुम्ही बघू शकता की किती मोठ्या साईज मध्ये इथं भगोने आहेत आणि या भगोन्यासोबतच इथं टोपले पण मोठ्या मोठ्या साईज मध्ये आलेले आहेत, कारण की जवळपास लाखोंच्या संख्येने भाविक इथं येणार आहेत या कार्यक्रमाला बघण्यासाठी, इथं आशीर्वाद घेण्यासाठी. आणि हे पेंडॉल तुम्ही बघू शकता, जवळपास 8 लंगर या कार्यक्रमामध्ये उभे करण्यात आलेले आहेत. सध्या टेंट उभा आहे आणि याची तयारी पण चालू आहे. आणि त्याचबरोबर जे तुम्हाला 25 चुली म्हणत होतो मी, ते 25 चुली या ठिकाणी सध्या पूर्ण बांधकाम वगैरे करून बांधण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, समोर मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही जे पण या शेगडीवरती शिजणारं जे अन्न आहे ते याच्यामध्ये टाकून याला रोल करण्यात येईल, मिक्स करण्यात येईल. जसं की तुम्ही ही मशिनरी बघू शकता कशी ठेवण्यात आलेली आहे याला रोल करण्यासाठी. आणि सर्व सामग्री सध्या येण्यावर आहे. आणि त्याचबरोबर इथं जसं इंजन असते गरम करण्याचे, हीट करण्यासाठी, ते या ठिकाणी त्याचंही काम चालू आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अशा सर्व प्रकारच्या चुली इथं सध्या बांधकामच झालेलं आहे. काही बांधकाम आहे, काही बाकी आहे. सध्या इथं काही प्रमाणामध्ये लंगर एक चालू झालेला आहे. जे की तिथले मजदूर वगैरे, जे मॅनेजर वगैरे, हे सर्व काही इथं ड्युटी करत आहेत. सध्या त्यांना हे लंगर त्यांच्यापुरतंच नाही, ते येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांसाठी पण हे लंगर चालू करण्यात आलेलं आहे. आणि या लंगरमध्ये तुम्ही बघू शकता वरण, गोबीची भाजी, चपाती, राईस, सोबतच प्युअर फिल्टरचं पाणी ते पण इथं सर्व उपलब्ध करून लोकांना देण्याचं इथं काम कार्य चालू आहे. आणि मित्रांनो, लंगरमध्ये जे पण सामग्री लागणार आहे जसं की तांदूळपासून तेल, मीठ, मिरचू, मसाले, हे सर्व काही याचं गोडाऊनमध्ये सध्या उभे आहोत. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही पार्लेजी बिस्कुटपासून इथे तांदूळ, मसाले, हे सर्व काही सध्या इथं येण्याचं कार्य व्हायला. हे गोडाऊन आहे, बघू शकता किती मोठ्या साईजमध्ये इथलं हे गोडाऊन आहे. आणि प्रत्येक कंटेनर, प्रत्येक टेम्पो, हे सर्व काही सामग्री उतरण्यामध्ये सध्या बिझी आहेत. नाही म्हणले तरी 5 ते 10 हजार वर्कर इथं एका वेळेस काम करत आहेत. आणि स्टॉक सध्या बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये हे गोडाऊन आहे. आणि मित्रांनो, सध्या आपण जे मेन स्टेज आहे या कार्यक्रमाचं, त्या स्टेज जवळ आहेत उभे. आणि इथं पाठीमागू बघू शकता की मी मोठ्या साईजमध्ये हे स्टेज उभारण्यात येणार आहे. आणि जे कार्यक्रम होणार आहे 24 आणि 25 तारखेला, त्या कार्यक्रमामध्ये जे पण मान्यवर येतील, जसं की योगी आदित्यनाथ, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी, सोबतच फडणवीस साहेब, जे की आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, अमित शहा साहेब, हे सर्व काही मान्यवर जे येणार आहे ते या स्टेजवरती त्यांचा सत्कार वगैरे होतील. आणि त्याचबरोबर त्याच्या समोर बसण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजमध्ये हे मंडप टाकण्यात आलेले आहे, जिथं की लाखोंच्या संख्येनं ही पब्लिक येणार आहे ते इथं येणार आहे. त्याचबरोबर ह्या बाजूला पण एक हॉल तयार करण्यात आलेला आहे, जे की इथे पण पब्लिक राहणार आहे. आणि इथली पण साईज आपण बघणार आहोत. जसं की इथे LED स्क्रीन या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तुम्ही बघू शकता
हे LED स्क्रीन इथं लावण्यात येणार आहे आणि या ठिकाणी पण भाविक राहणार आहेत जे की इथं कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आणि सोबतच या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता की सध्या किती मोठ्या प्रमाणामध्ये हिंददी चादरचा कार्यक्रम चालू आहे. हे बघू शकता तुम्हाला एकदम एंट्रीचा जो मेन द्वार आहे त्या द्वारजवळ सध्या आपण उभे आहोत आणि बघू शकता पूर्ण गुरुद्वाराची जी थीम आहे ती थीम या कार्यक्रमाला ठेवण्यात आलेली आहे. सर्वत्र जसं की या ठिकाणी जे लंगरपासून ते समोरचं स्टेज आणि त्याच्या समोर जे बसणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी जे पेंडॉल टाकण्यात आलेले आहे तिथून जे हे कमान बघू शकता. तर मित्रांनो ही कमान बघू शकता जसं की गुरुद्वाऱ्याची आहे ना थीम ठेवण्यात आलेली आहे. आणि याच गुरुद्वाऱ्यामध्ये जसं की याहून समोर जसं ते भाविक वगैरे जे बसणार आहेत लोक येणार आहे ते हे मेन पेंडॉल आहे याच्यामध्ये जे. आणि समोर हे स्टेज जे बांधले ते मेन स्टेज राहणार आहे. या स्टेजच्या समोर सर्व भाविक बसणार आहे आणि या स्टेजवरती सर्व काम होणार आहे. आणि सोबतच सही आहे. आणि सोबतच मित्रांनो जे लंगर इथं लावण्यात येणार आहे तर या बाजूला 4 लंगर राहणार आहेत. जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राधा स्वामी सत्संग ब्यास लंगर सेवा हे. आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला पण 3-4 लंगर आहेत. समोर स्टेज राहणार आहे आणि त्या बाजूला समोरच्या बाजूला हेलिपॅड 3 हेलिपॅड केलेली आहेत हेलिकॉप्टर उतरण्यासाठी. ते काय वरण आहे काय इकडे टाक. तर या ठिकाणी लंगरची सोय सध्या चालू झालेली आहे आणि सर्वात आधी नांदेडचे इन्फ्लुएन्सरच जेवण करत आहेत आणि व्हिडिओ पण बनवत आहेत. कुठेच कंटेंट सोडणार नाहीत. आणि या ठिकाणी शूटसाठी सर्व इन्फ्लुएन्सर नांदेडचे जे इन्फ्लुएन्सर आहेत सर्व या ठिकाणी आलेले आहेत. सर्व आधी पेट पूजा करून नंतर शूटसाठी सुरुवात करणार आहेत.